जय शिवराय. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांची समाधी शोधून विश्वामध्ये पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिराव फुले, संपूर्ण भारताला संविधान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, राष्ट्रमाता जिजाऊ या सर्वांना प्रथमतः यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि आज स्पेक्ट्रम अकॅडमी यांनी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी घेतलेला विषय अंधश्रद्धा, अन्याय आणि अन्यायाविरुद्ध महात्मा ज्योतिराव फुलेंचा लढा या विषयावर मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहे. सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुलेंचं संपूर्ण जीवन हे समाजामधील अंधश्रद्धा, समाजाच्या मनावर पडलेला एक अनिष्ट रूढी आणि परंपरेचा पगडा हा संपूर्ण पुसण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंचं संपूर्ण जीवन त्या ठिकाणी खर्ची झालेलं आहे. हे आमच्या आजच्या तरुणांनी त्या ठिकाणी लक्षात घेणं क्रमप्राप्त आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 24 सप्टेंबर 1873ला महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाज स्थापन केला. सत्यशोधक नावाचा ही संस्था किंवा सत्यशोधक समाज ध्येय आणि उद्दिष्ट काय होते, तर समाजामध्ये चालू असलेल्या अनिष्ट रूढी आणि परंपरा याचं समूळ नष्ट करणे, समाजामध्ये शैक्षणिक प्रवाह निर्माण करणे, समाजामध्ये जो लोकांच्या मनावर देवभोळेपणाचा पगडा झालेला होता तो नष्ट करणे, हा संपूर्ण विचार महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाज स्थापन करून त्या ठिकाणी आपल्या अनुयायांच्या कार्यकर्त्यांमार्फत भारतामध्ये त्या ठिकाणी गावोगावी सत्यशोधक समाजाचे विचार पोहोचवले. मित्रांनो, सत्यशोधक समाज स्थापन केला महात्मा ज्योतिराव फुलेंनी. त्यावेळी महात्मा ज्योतिराव फुलेंचं जे घोषवाक्य होतं ते होतं सर्वसाक्षी जगतपती. सर्वसाक्षी जगतपती म्हणजे काय, तर या जगाचा करता करविता ईश्वर, या जगाचा किंवा आपल्या मनामध्ये जो ईश्वर, जो देव आहे, जो भगवंत आहे, या भगवंताच्या आणि डायरेक्ट भक्त आणि भगवंत ही जी त्या ठिकाणी सेवा आहे ही कायम निरंतर राहिली पाहिजेत. आपण आपल्या ईश्वराला, आपण आपल्या देवीला, आपण आपल्या देवाला प्रार्थना करतो, नमस्कार करतो, नवस करतो किंवा त्या ठिकाणी आपली मनोकामना व्यक्त करतो. तर ईश्वरामध्ये आणि भक्तांमध्ये कुठलाही तिसरा माणूस नसायला पाहिजे, कुठलाही दलाल नसला पाहिजे, कुठलाही एजंट नसला पाहिजे. हे प्रामुख्याने महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या सत्यशोधक समाजाच्या ध्येयामध्ये लिहून ठेवलेलं आहे. सर्वसाक्षी जगतपती म्हणजे मला ईश्वराला काय मागायचं ते माझ्या मनातून मी त्या ठिकाणी मागायला पाहिजे, माझ्या कार्यातून मी त्या ठिकाणी ईश्वर भक्ती विशद करायला पाहिजे. मानवता हाच सर्व धर्म मी त्या ठिकाणी समजायला पाहिजे. परंतु झालं काय, लोकांनी ईश्वराच्या भक्ताच्या मध्ये एजंट नेमले आणि मग या एजंटांनी काय केलं, कर्मकांड विधी त्या ठिकाणी सुरू केले. मुलं होत नाही, बकरा काप, मनासारखं होत नाही, घरात रोगराई आली, कुठं नवस्कर, अशा अनिष्ट रूढी आणि परंपरा समाजामध्ये त्या ठिकाणी विखुरलेल्या होत्या. या सर्वांचा विचार महात्मा ज्योतिराव फुलेंनी केला की जे दलाल आहेत, दलाल भक्ताच्या आणि ईश्वराच्या मध्ये जे दलाल आहेत, हे दलाल त्या ठिकाणी कर्मकांड विधीला त्या ठिकाणी प्रोत्साहन देत आहेत. म्हणून जनजागृती महात्मा ज्योतिराव फुलेंनी केली. महात्मा ज्योतिराव फुलेंनी जनजागृती करत असताना सगळ्यात पहिला गुलामगिरी नावाचं एक पुस्तक त्या ठिकाणी लिहिले. गुलामगिरीमध्ये आपल्या मनावर असलेला पगडा, हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी गुलामगिरीच्या पुस्तकातून समाजाला प्रबोधन त्या ठिकाणी केलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड नावाचं पुस्तक लिहिलं. सर्वात महत्वाचं, मी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधणारे आणि शिवजयंती नावाची संकल्पना विशद करणारे महात्मा ज्योतिराव फुले असं म्हटलो. हो, खरं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर 1000 ओळीचा पोवाडा लिहिणारे महात्मा ज्योतिराव फुले शेतकऱ्यांना शेतीचं महत्व सांगत असताना देवभोळेपणा बाजूला करून, कर्मकांड बाजूला करून आपल्या काळ्या आईची सेवा कशी करावी हे त्या शेतकऱ्यांच्या आसुडामध्ये त्या ठिकाणी येतात. 1000 ओळीचा पोवाडा महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिवाजी महाराजांवर लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांवर 1000 ओळीचा पोवाडा लिहून महात्मा ज्योतिराव फुले थांबले नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा शेतकऱ्यांप्रतीचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या सैनिकीप्रतीचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या राज्यप्रतीचा आणि महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं तमाम महाराष्ट्राच्या महिलाबद्दलचं जो आदर, तो आदर महात्मा ज्योतिराव फुलेंनी
आपल्या 1000 ओळीच्या पोवाड्यामध्ये त्या ठिकाणी लिहिलं आहे. एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची या पोवाड्यातून महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या ठिकाणी महती गायलेली आहे. का कारण पडलं छत्रपती शिवाजी महाराजांचा 1000 ओळीचा पोवाडा महात्मा ज्योतिराव फुलेंना लिहायचा? त्याचं कारण एकच आहे की समाजामध्ये अंधश्रद्धा फोफावलेली होती. समाजामध्ये महिलांना त्या ठिकाणी असुरक्षित वातावरण निर्माण झालेलं होतं आणि समाजामध्ये एक अनिष्ट चाली रूढी परंपरांचं त्या ठिकाणी स्तोम माजलेलं होतं. या सर्वांना बाजूला करायचं असेल तर आपल्या समोर जो आदर्श राजा निर्माण झाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा या जनतेच्या मनामनात पेरल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन होणार नाही हे महात्मा ज्योतिराव फुलेंना त्या ठिकाणी माहीत होतं. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्म हे जे पुस्तक लिहिलं, या सार्वजनिक सत्यधर्मामध्ये विविध प्रकारच्या अनिष्ट चाली रूढी परंपरा याचा समाजावर होणारा विपरीत परिणाम, याचा कुटुंबावर होणारा विपरीत परिणाम आणि याचा प्रत्येक त्या व्यक्तीच्या मनावर होणारा विपरीत परिणाम त्या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे. आज आम्ही फेसबुक, ट्विटर, रील्स, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप वेगवेगळ्या AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन करत असताना आम्हाला चित्र दिसतंय की अंधश्रद्धेपोटी या ठिकाणी अनेक भाविक आपला स्वतःचा जीव गमवत आहेत. मला कुठल्याही धर्माला किंवा कुठल्याही भक्तांना नाव ठेवायचं नाही, त्यांच्या भावना मला त्या ठिकाणी दुखवायच्या नाहीत, परंतु श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे, ज्या मुली BSc MSc होतात या मुली समाजामध्ये लग्न झाल्यानंतर या कर्मकांडाचे बळी पडताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. काय फायदा त्यांच्या शिक्षणाचा? जर तुम्ही तुमचे आई वडील तुम्हाला कॉन्व्हेंट पासून KG1 KG पासून ते PG पर्यंत जर उच्च दर्जाचं शिक्षण तुम्हाला देत असतील आणि तुम्ही लग्नानंतर जर कर्मकांड त्या ठिकाणी करत असाल तर खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव फुलेंचं स्वप्न आपण पूर्ण करू शकणार नाही. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं स्पेक्ट्रम अकॅडमी यांनी हा ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा त्या ठिकाणी घेतली. स्तुत्य उपक्रम आमच्या समोर त्यांनी मांडला. मी त्यांचं या निमित्तानं त्यांना देखील धन्यवाद देतो आणि महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.